इथंच शेजारी ना खूप साऱ्या पार्किंग आहेत. मग त्यातल्या एका पार्किंगमधून आम्ही 20 रुपयाचे तिकीट काढून मस्तपैकी आतमध्ये जायला निघालो. आणि हे बघा इथं तर म्हणजे प्रत्येक म्हणजे खायचं पण खूप साऱ्या वस्तू आहेत. आणि इथं आलं ना या गेटवर खूप छान वाटतं. आम्ही मस्त चपला ठेवून आणि आतमध्ये प्रवेश केला. तर पहिल्यांदा मस्त पाय वगैरे धुतले मायरानी पण, आणि आम्ही सर्वांनी पाय धुवून मस्तपैकी लगेच आतमध्ये दर्शनासाठी निघालो. फायनली आम्ही आलेलो आहे आतमध्ये. खूप गर्दी आहे. पहिलवान उस्ताद आलेले आहे. माऊ चल मायरा. आणि हे बघताय ना हे तर प्रवेशद्वार आहे. आणि इथं शिरगावला खूप छान वाटतं. आणि हा मंदिराचा कळस आहे. आणि हे साईडला बघताय ना तर इथं झाड आहे. ह्या झाडाच्या आतमध्ये मंदिर आहे. हे पण खूप छान आहे. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. खूप छान वाटतं. हे बघा इथं प्रसादासाठी पण खूप सारे म्हणजे इथं स्टॉल आहेतच. तुम्ही प्रसाद पण घेऊ शकता. आणि त्यानंतर पुढे गेलात ना इथून आतमध्ये बघा साईंचं दर्शन होतं. म्हणजे मुख दर्शन होतं. जसं का सेम शिर्डीला आहे सेम तसंच आहे. त्यानंतर मग आम्ही थोडंसं जेव्हा भूक लागली होती आम्हाला, मग इथं प्रसादासाठी लाईन आहे. म्हणजे आपण त्याला अन्नछत्र म्हणतो. तर तिथे 50 रुपये तिकीट आहे. तुम्हाला दाखवतो आता. मी तिकीट घेऊन येतो आणि तुम्ही बघतच राहा. आज थोडी गर्दी पण कमी होती कारण की आम्ही थोडं लवकरच गेलो होतो. म्हणजे तिथं जेवण जेव्हा चालू होतं त्याच्या आधीच साधारणतः 12 ते 3 वाजे 12:30 ते 3 वाजेपर्यंत जेवण चालू असतं दुपारचं. पाच वर्ष पुढील मुलांना. तू 5 वर्षाची नाही ना? नाही ना 5 वर्षाची? छोटी आहे ना तू? हा. टुकुर. अन्नछत्रेकडे जाण्यासाठी गर्दी आहे आता. कारण की आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. लय काम चालू आहे. वाव 5 स्टार सारखे. आम्हाला मस्त जागा भेटलेली आहे. आमच्या बाळाला पण. आता आम्ही बसतो जेवायला. काय चाललंय? चल बाबा बस खुश. एवढ्यासाठी कधीची रडती आहे. तिला 2दा आम्ही गंडावलं पण ती काय हे नाही झाली. शेवटी काढूनच घेतली माझी टिकली. है ना बाळा? खूप छान जेवण होतं. मला शिरत एवढा आवडला बापरे बाप. एकदम मस्त प्रसन्न वाटलं. नक्की तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. मला तर शॉपिंगची वेळ झाली. इथं बसायचं का? वरती जाता येतं का? असलं इथं किती वेळ झालाय. ती फक्त खाली चढती माझ्यापर्यंत येते आणि परत वर चढती. एवढाच खेळ चाललाय तिचा. आणि एक फोटो नाही काढून दिला. चला पार डुकरावानी होऊन गेली ग. आता खाली उतरून आता बाबा का एक मिनिटात लगेच वरती चढ ना. बाय करतीये आणि लगेच वरती थांबा. पाहती बाई पप्पांकडे कशी चढली का? नाही पडणार. आता परत वरती जायचं. कशासाठी बांधलं असं नाही? असंच बांधेल माहित नाही मला पण छान आहे. काहीतरी लॉजिक असं नाही याला. हे मॅडम चालले या दुकानातून. इकडून गेली इतक्यात. हे पाहून गेली ते पाहते. बघा दुसऱ्या दुकानात गेली. आता नुसतं पाहत राहते. असं चालले मम्मीकडे पाहतो का तू? घे आपल्याला घे. शाबास घे आपलाच. हा नाही पाडणार. खायचं म्हटलं नाही पाडीत रा. अय मायराव वाट पाहते तिला सांगून गेले ना. कुठे गेले दादा? कुठे गेले रे बाळा? दादा कुठे गेले? कुठे दादा? ते दादा ते लपलाय. दादा त्याला कशी शोधते. अरे ले तुला शोधते दादाला.
हे बघ हे बघ काढून घेतलेली एक ठेवून टाकलं आता तिला असं कट करून द्या एक हे धर. नाही दे ना ती कुठे चालली का पण ह्याच्यात द्या एक एक तुकडा टाकून दे तिला म्हणजे हातात धरायला बरं पडेल. तिने तसं खाईल ती तुकडा बिकडा काही नाही तिला आता म्हणजे धरायला बरं बाय कर आता बाय कर बरं पडेल तुझं पाय राहू. सोडणार बी नाही बघा आता सोडणार बी नाही. काही खरं नाही बाय तुझं. मायरे हे काय आहे तू पुन्हा एकदा पार्किंगचं तिकीट काढून आम्ही चाललोय. आमची मॅडमला टेन्शन आहे मला टेन्शनच नाही. मायरा घ्यायचं अजिबात टेन्शन नाही तिचं तेच निघते काना काना. बघा माझ्याकडे 2 टायगर घातली एक टायगरने दुसऱ्या टायगरला घेतले त्याच्यामुळे मी यांना फिरायला नाही बरं का आपल्याला टेन्शन नाही राहत. हां मस्त आहे ना पण पेरूची स्टोरी बसू आज जरा आम्ही आता आमचं वाघ दमलेला आहे. आता आम्ही खूप दमलेलो आहे आणि बसलो आहे कारण की मी नाही दमलो म्हणायला कांचन दमली तिने तिला आणलंय खालून वरती नाही थोडं जवळच आता इथंच राहिले फक्त आता थोडा आराम करून निघतो आम्ही. हे बघा कसे बसले आणि पेरूचा तमाशा तर पाहिलं ना ती फॅमिली खूप छान होत्या. काय नाव आहे काय माहिती पण मस्त त्यांनी तिच्यासाठी परत पुन्हा खाली जाऊन परत पार्किंगमधून पेरू आणला गाडी खोलून पण तिला दिलंच पूर्ण पेरू दिला आणि त्या आधी खाती आणि आता थोडं त्याच्यात बी दिलाय. आम्हाला दिसलंच नाही पेरू नाही तर आम्ही घेतला असता कारण की आमच्या माहेराचा आवडतीच आहे. मी नेहमी गेलो आणतोच आहे ना ग. तुला आवडतो बाबा तिला पेरू पेरू केळी फेवरेट बर कधी पाहिले ना सोडणार नाही. फळं माहिले फेवरेट लहानपणाला अशी सवय लावली बाई तिला माहितच नाही. पुन्हा आम्ही एकदा निघलोय. सूर्य अगदी आमच्या डोक्यावर या पाहिजे राई पळत पळत चालले. निबार माणसं भेटले आम्हाला काय सांगतात आणि बा आम्ही फायनली बाप्पापाशी पोहोचलो बी. वाव किती सुंदर दिसतं. गेले बी पोर मी एकटं चालले तरी त्यांना आवरत नाही. बाय कर मायरा मला दे मला दे तिला फक्त दादा हात करते. तिला हात नाही द्यायला माहित नाही ना. बाय बाय कर बाळा माऊ पाय पाय कर. हा मायरा बाय. हीच ती फॅमिली आता तुम्हाला दाखवली ना तिला आम्हाला खाली भेटली होती. आता फायनली आम्ही ते मंदिरापाशी पण आलोय आणि एकदम छान दिसतंय. वाव एकदम छान मागं दिसतंय ना गणपती बाप्पा एकदम छान वाटतंय आणि खूप भारी एकदम भारी पूर्ण पुणे दिसतं इकडे समोर. हा इकडं समोर तर पुणे दिसतंय पूर्ण पुणे दिसते मस्त. आणि हे बघा हे फायनली आमचे बाप्पा हे बाई चालले दर्शनाला. मावड्या इकडे ये चल चल इकडे ये चल. कशी बघते माझ्याकडे मायरा चल. बोलू का हा बोलो मायरा इधर चल इकडे. चाललो आम्ही चाललोय बघ चाललो चल. आली ग आली तुरु तुरु मी तुरु लगेच तुरु बोलायला लगेच येते. चल तुरु 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 आलं. कुठं आली बाळा तू गणपती बाप्पाकडे ना. किती उंच आहे ग किती छान आहे एकदम मस्त सावली फ्रेश वातावरण आहे. तिला ती बघती त्याच्यातून जायचा प्रयत्न चाललाय. हे काय असं असं आहे तिथं. फोटो कुठे गेला फोटो बघ हे बॅक साईडनी पण इतकं छान आहे ना गार्डन आहे वगैरे आणि एकदम भारी आहे बा बॅक साईडनी व्ह्यू भारी पण ना. दर्शन करून घरी चाललेलो आहे. हे बघा ही बघा पुढं पुढं चालली आणि मी मागच आहे अजून.
अरे मला येऊन दे ना. गेली खाली निघून ना. आता मला खूप लांब जायचं आहे. ना भाई आपल्याला ते काहीच नाही इच्छा आपल्याला लावायला ते भारी नर्सरी आहे तिकडे सगळे पाहिलं. तिथं आलेले मस्त काय याला काय कासर सायला थोडी इथं बसतो आता. भारी वाटते जरा आणि गच्चा आहे थोडंसं पण शांत वातावरण आहे ना का. दिसतंय की तुम्हाला भारी वाटते ना. काय आमचा बुब्बू असता आमचं मायरा उठेल असती तिचा बुब्बू लगेच गेला असता. मस्त आहे शांत आहे कांचन वातावरण. किती छान वातावरण आहे. एक नंबर मस्त हवा चालली. हे बघा मी ऊस आणलाय खायला. साखर कारखान्यातून आणलंय बसून. हा म्हणून ते ऊस घेऊन आले खरंच. साखर कारखान्यात आणलंय चोरून आणलंय म्हणून आम्ही व्हिडिओ नव्हता काढला. चोरून आणलाय खरं. मॅपची गरजच नाही आपण. लय शांत. ते उठलं त्याने पाणीचं पाहिलं ना असं तुरु तुरु जाईल पाण्यात. एन्जॉय. हे पण लय छान वातावरण बरं का. लय फ्रेश वाटलं बरं. उठलं काय उठलं उठलं उठलं. आता आम्ही इकडं चाललंय. आता बाय मॅडम आल्यात. आता मी लवकर आले कारण की ती पाणी पिते ना मायरा म्हणून है ना. तर आता आम्ही सगळं बॅग वगैरे सगळं बांधले आणि आता आम्ही जातो. सुपर एकदम मस्त सनसेट एकदम मस्त वाटलं बघायला. पूर्ण सनसेट तर नाही पाहिला. आता घरी जायचं ना उशीर होईल परत आम्हाला. बाय बाय म्हणा माऊ. बाय बाय बाय. मंचुरियन भेळ आणि मंचुरियन प्लेट एकच नंबर आहे. आम्ही खातो आता आणि टेस्ट तर एकच नंबर आहे. बसली का तू. एक काम करते का दुपारी पार्सल आले ना ते खालच्या दुकानात ठेवायला लावले तेवढे घेऊन येते का खालच्या. जाय ना वय ना जाय ना प्लीज 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 प्लीज. काय म्हणतो तुला मी कधी. मग तर मोबाईल घे आणि सरळ तसंच जाईल. त्याला बघ ते त्याला किती बॉल आवडत पाहिजे. लाईट लागते वाटते आली की मग बरं का. कारण की मी दमलो होतो तर मी झोपून राहिले आणि तिला पाठवलं तेव्हा दिसते का हातात. वाव वाव आलंय आलंय आलंय. लगेच खोलायचं का. बरं बरं. काय वाजलं हिची चप्पल तिकडे. हिची चप्पल तिकडे. ते त्याच्या पाय दे बरं परत एकदा. त्याच्यावर पाय पाड. लाईट आहे बघ. अगं त्याच्यावर पाय पडला तुझा. याच्यावर हा दे बरं. अरे त्याच्यात बी आवाज निघला. आपण पाहिलंच नव्हतं ना. लाईट जरी गेली ना तरी आवाज येतो. हा हे बघा. अय्यो मायरा वाव. अरे उचकायच्या नादात आम्ही ते विसरूनच गेलो. चल इकडे घे घे उचक. चल तुझ्या हाताने कर चल. कारण आहे ना तिथं जो बुबू पाहिला आपण बघ नकली बुबू बघितला तिथं ती कशी म्हणत होती त्याला चल चल चल. हा नकली बुबू म्हणजे कुत्र बर का. हे तर माहिती नाही बुबू काय नवीन कोणता प्राणी काढलाय. बरं जात नाही लोकांचा माहिती. जशी हंबा तसा बुबू पण ती कुत्रा कुत्राच म्हणतो आम्ही तिला. हा आम्ही कुत्रा म्हणतो पण ती काय म्हणते बुबू म्हणते ना मग आम्ही म्हणून बुबू म्हणतो. यात काय असं सांगा बरं. हत्ती काका आहे. हत्ती काका वाव हत्ती. अयो अयो हत्ती. पिल्लू. अरे इथं बी पिल्लू आहे. अगं बाई बाई लय पिल्लू. अरे लय पिल्लू याला 2 पिल्लू आहे बाय. अरे इथं बी भारी पिल्लू आहे. लय भारी आहे. आणि या बाई इथं बी पिल्लू आहे बाळा. इथं बी पिल्लू आहे बाय. तिकडे 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 नाही.